तुझा फारसा विश्वास नाही किंवा तुला फारसं आवडत नाहीये जे काही सुरू आहे आणि त्यांना सुपिरियर समजून स्वतःला इन्फिरियर समजायचो. कधी काही काही कलाकारांनी आपल्याला मुद्दाम इन्फिरियर फीलही करवलेलं आहे. स्ट्रेस येत असतो. आणि 10-15 वर्षांपासून माझी एक सायकोलॉजिस्ट आहे. आम्ही प्रश्न विचारून आम्हाला उत्तर द्या, आम्ही ऐकतो, पण आम्हाला उत्तर ऐकायचं. की गेल्या काही वर्षात जरा खूप अति चूजी झालो आहे. त्या रोल पासून माझ्यातला कलाकार परत जागा झाला. एक अशी गोष्ट जी आई वडिलांनी सांगायचा प्रयत्न केला तेव्हा तुला ते पटलं नाही, पण नंतर ते तुला पटलं आणि ते आजतागायत तू फॉलो करतोस. मला वाटतं उलटं झालंय. तेव्हा नाही पटलं आणि आता आई वडिलांना पटतंय की हो तू बरोबर होतास, याचं माझ्याकडे उत्तर नाहीये. पण उगाच काय त्याला फोर्स करतोय. पण आता फॉर्च्युनेटली त्या आई बाबांना समजलं. आता इकडे सज्जनगडावर बसून मी जर सांगितलं या गोष्टी मी बदलल्या तर नक्कीच अजून कमेंट्स आणि याच्यात तर बेकार होईल. विचार गोष्ट सांगते हिने पाहिलं की नाही. नमस्कार, मी मधुरा शिदे आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. लवकरच मोठ्या पडद्यावर आपल्या भेटीला एक नवाखुरा सिनेमा येतोय ज्याचं नाव आहे समर्थ, आणि त्यानिमित्ताने माझ्या बरोबर आहे तुमच्या सगळ्यांचा लाडका अभिनेता भूषण प्रधान. हाय. हॅलो. कसा आहेस? एकदम मस्त, एकदम मजेत. मस्त वाटतंय तुला भेटून. आज छान लाईव्ह लोकेशनला आहोत आम्ही आणि मला खूप छान वाटतंय सांगायला की आज आम्ही सज्जनगडावरती आलेलो आहोत, कारण का समर्थ रामदास स्वामींची समाधी इथे आहे आणि आम्ही छान मगाचपासून इकडे शूट करतोय. छान आरती झाली आणि खूप काही इथे सगळं सुरू आहे. मस्त वाटतंय. मला सांग, सिनेमाबद्दल तर बोलू, सज्जनगडावरती येईपर्यंतचा प्रवास कसा झाला? छान निवांत आलास की घाईमध्ये? खूप नाही, थोडा घाईत, पण सकाळी आलो पहाटे निघून, तर त्यामुळे उजाडलं होतं आणि छान हिरवळ बघत. कारण की असंच बारीक पाऊस होता, खूप धोधो पडतोय आणि भीती वाटेल असाही पाऊस नव्हता. तर त्यामुळे छान एकदम निसर्गरम्य वातावरणातनं फिरून आलोय. म्हणजे असं पावसाळ्यात आपण ट्रॅव्हल करतो ना कुठेतरी, असंच कुठेतरी ट्रिपला चाललोय असं वाटत होतं. आणि आल्यानंतर तर अजून मजा आली. ज्याने सुटकेस घेऊन वगैरे गड चढतोय आम्ही. तर एकंदरीत छान की ट्रिप करतोय. पण त्याचबरोबर आता वर जाऊन आपला कार्यक्रम आहे, गाणं लॉन्च व्हायचंय, त्याचबरोबर आपलं इंटरव्ह्यूज असणार आहेत. हा एक वेगळा एक्सपिरियन्स होता, पण खूप छान फ्रेश वाटतंय. म्हणजे ते स्टुडिओमध्ये बंद इंटरव्ह्यूज करून हे मोकळे इंटरव्ह्यूज करण्यात जरा मजा. ऍक्च्युली आणि मला वाटतं हे असं ज्यावेळेस लोकेशन असतं तेव्हा काम ट्रिप सगळे एकाच वेळी एक्झॅक्टली, आपण अजून खुलतो. एक्झॅक्टली. येस. आणि आता जसं तू उल्लेख केला, टीजर आपण पाहिला, गाणी पाहिली, खूप मस्त झाली आहेत. आणि तुझ्या भूमिकेबद्दलची ती एक उत्सुकता आहे. मला वाटतं की काही कलाकार असे असतात ना की जे खूप ठरवून एक काम चूज करतात. मला तू त्या कलाकारांमधला वाटतोस. सो तुझी प्रत्येक भूमिका काही ना काहीतरी एक वेगळी असते आणि काहीतरी त्याच्यामध्ये असतं असं की जे कायम म्हटलं जातं की खूप वेगळी भूमिका आहे किंवा काय. तर ते मला एक जाणवतं तुझ्या कायम भूमिकांमध्ये. सो ही भूमिका तुला कलाकार म्हणून काय वेगळी वाटली? तू अगदी बरोबर म्हणालीस की गेल्या काही वर्षात जरा खूप अति चूजी झालो आहे की कशा पद्धतीचे रोल्स आपण करतोय, काय गोष्ट आहे, त्या फिल्मच्या चित्रपटांचा इंटेंट काय आहे, या सगळ्याकडे बघून आणि त्याचबरोबर एक कलाकार म्हणून मी कसा त्यातनं पुढे जातोय, कसा ग्रो होतोय यावरती लक्ष देतोय. आणि स्वतःपासून वेगळे कॅरेक्टर्स असतील असं एक बघतोय. स्वतःचं आपलं आयुष्य एक असतं आणि आधी जे चित्रपट करत होतो काय वाटायचं, अरे हे माझ्यासारखंच आहे. तर आता असं होतं, हे माझ्यासारखं नाहीये पात्र, मला रिलेट होत नाहीये, हे करूया. तर असे सगळे कॅरेक्टर्स खूप जास्त आहेत. त्यामुळे चित्रपट बघताना सुद्धा तुम्हालाही भूषण दिसणार नाही आणि ते पात्र वेगळं दिसतं. त्या पद्धतीने त्याचा अभ्यासही वेगळा केला जातोय. आणि फॉर्च्युनेटली असे चांगले चांगले स्क्रिप्ट येत आहेत. खूप चॅलेंजिंग आहे खरं तर आत्ताच्या याच्यात फिल्म्स यांनी चांगले चित्रपट येणं आणि ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं. पण कॉन्फिडन्स वाटतोय की हे या ना त्या मार्गाने पोहोचणार लोकांपर्यंत आपलं काम. आणि मोर दॅन दॅट स्वतःला सुद्धा एक सॅटिस्फॅक्शन असतं की वा, एक छान काम केलं आपण. तर तसाच हा चित्रपट आहे. मी मगाशी मजेत म्हणालो तेच आहे की मी समर्थ आहे या चित्रपटात, कारण हा चित्रपट हा समर्थ आणि त्याच्या बाबांच्या गोष्टीवरचा आधारित आहे. हा समर्थ रामदास स्वामींचा बायोपिक नाहीये किंवा त्यांच्यावर आधारित अशी गोष्ट नाहीये, पण त्यांचे विचार नक्कीच या चित्रपटाच्या अंतर्गत आपल्यापर्यंत पोहोचतात आणि तो खूप मोठा भाग आहे. कारण काय, समर्थांचं छत्र आपल्या सगळ्यांवर आहेच, या चित्रपटावरती सुद्धा आहेच आणि ते या चित्रपट पाहताना सुद्धा आपल्याला त्याचा अनुभव येतोच. पण एकंदरीत मला जे सगळ्यात जास्त भावलं या चित्रपटातून आहे ती या नातेसंबंधांबद्दलची गोष्ट, जी आपल्या पिढीने आजकाल खूप हे फेस केलेलं आहे असं मला वाटतं. की आपले आई वडील आधी त्यांच्या आई वडिलांनी ज्या गोष्टी सांगितल्या तेवढ्याच फॉलो केल्या आहेत, किंवा नाही आमचे आई वडील सांगायचे तेव्हा आम्ही काय पण विचारायचो नाही किंवा प्रश्नही विचारायचो नाही, नुसतं ऐकायचो. पण आपली पिढी तशी नव्हती. आपली पिढी अशी होती की आम्ही प्रश्न विचारून आम्हाला उत्तर द्या, आम्ही ऐकतो, पण आम्हाला उत्तर ऐकायचं. आता पुढची पिढी अजून वेगळी आली. तर त्यामुळे असा हा सगळा जो बदल आहे
त्याच्यातल्या कम्युनिकेशनचा सुद्धा एक भाग आहे. आपली पिढी थोडंफार हिलिंग आणि याकडे खूप बघितलं जात आहे की आपल्या आईवडिलांबरोबरचे आपले काही इश्यूज असतील किंवा आपण असे का घडलो, आपलं बालपण कसं होतं, याकडे बघण्याचा बऱ्याच जणांचा दृष्टिकोन आता आलेला आहे. तर तो सुद्धा इकडे हळूहळू पद्धतीने रिफ्लेक्ट होतोय. पण तरीही प्रत्येक पिढी ही हा चित्रपट पाहिल्यानंतर काहीतरी वेगळा बोध घेणार आहे की नाही, मला वाटतं हे असं आहे. तर एका जनरेशनला वाटेल हे सांगण्याचा प्रयत्न करतोय चित्रपट, तर लहान जनरेशनला वाटेल हे नाही, हे सांगायचं. तर त्यामुळे चांगले विचारच लोकांपर्यंत पोहोचतील हा विश्वास आहे. किती छान. मला वाटतं कधीतरी असं असतं ना की एक सिनेमा, एक गोष्ट, पण 3 लोकांचा बघण्याचा अप्रोच वेगळा असतो. Exactly. तर मला वाटतं हा प्रत्येक पिढीचा अप्रोच वेगळा असेल हे Right, बघण्याचा right. आणि ते शिकण्याचा त्यातून, है ना? ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. आणि जसं सिनेमामध्ये दाखवलंय की तुझा फारसा विश्वास नाही किंवा तुला फारसं आवडत नाहीये जे काही सुरू आहे आणि तू मुंबईला जातोस आणि तुझं आयुष्य सुरू होतं आणि मग तुला काय, जाऊ दे मी आता पुढचं नाही मी विचार करतो, गोष्ट सांगते हिने पाहिलं की काय नाही नाही, जे चित्रपट? टीजर पण नाही, अजून मध्ये भरपूर आहे. नाही नाही, जे टीजर तुम्हाला तेवढंच दिसणार आहे जे मी बोलले टीजर मध्ये जे दाखवलंय. Right, actually. पण मला सांग, खऱ्या आयुष्यामध्ये ज्यावेळेस या क्षेत्रामध्ये आलास तेव्हा असा एक पॉइंट कधीतरी आयुष्यात तुझ्या आला असेल जेव्हा तुला वाटलं असेल की यार मी कुठे आलो इथे, मी काहीतरी वेगळं केलं पाहिजे होतं किंवा मी का करतोय, जाऊ दे. किंवा एक कसं काही काही जणांचं होतं ना की आता हे नाही करायचं सोडून काहीतरी वेगळ्या फील्डमध्ये जायचा विचार करतो. हे तुझ्या बाबतीत घडलंय का? तो पॉइंट नाही, आला होता मी का कधी? कदाचित लहानपणापासूनच मी कधीच कुठल्या गोष्टी इम्पल्सिव्हली केलेल्या नाहीयेत. मी खूप अति विचार करणारा माणूस आहे आणि त्यामुळे प्रत्येक गोष्ट, हे जरी आता मला जेव्हा मी माझं आधीचं आयुष्य बघतो तर मी लहानपण बघतो तर मला लक्षात येतं प्रत्येक गोष्ट हे मी त्याच विचारांनी केलेली आहे. प्लॅन. आणि कदाचित लहानपणापासून एक थोडासा सेल्फ रिलायन्स होता, स्वतःवर सेल्फ रिलायंट होतो की आपल्याला काय करायचं आणि त्या मतावरती ठाम राहणं. आणि नक्कीच त्याच्यात मला माझ्या आई वडिलांची मदत झाली. कधी त्यांनी मदत जिकडे करू शकले केली, पण जिकडे मदत करता आली नाही तर त्यांनी मला अडथळा तरी घातला नाहीये. तर ही सुद्धा एक प्रकारची मदत आहे. पण म्हणजे अगदीच मी सांगेन की 10वी मध्ये सेंड ऑफ जसा होत होता तेव्हा माझ्या प्रिन्सिपलनीच मला सांगितलं होतं की, कारण की मी लहानपणापासून नाटक वगैरे शाळेतही करायचो, इंटर स्कूल कॉम्पिटिशन्स करायचो, तेव्हाच प्रिन्सिपलनी सांगितलं होतं तू कितीही शिक पण तू ऍक्टिंग सोडू नकोस, प्लीज परस्यू युअर टॅलेंट. आणि ते तेव्हा सांगितलं त्यांनी. 10वी नंतरचे माझे प्रत्येक निर्णय त्याप्रमाणेच झाले होते की कॉमर्स का घ्यायचं, की टक्के बरे पडले तरी सायन्सला का नाही जायचं, कारण की मला क्षेत्रातच पुढे जायचं, मला एक कलाकार व्हायचं, मला एक अभिनेता व्हायचं. मग कॉमर्स घेतल्यानंतर सुद्धा एमकॉम आणि या गोष्टी झाल्यानंतर पुढे आलो, हो करायचं हेच आहे पण बॅकअप प्लॅन असायला पाहिजे की नाहीच काही झालं तर आपण काय करणार. म्हणून मग एमबीए केलं की एमबीए करून ठेवूया की अगदीच या इंडस्ट्रीमध्ये काही नाही झालं ते एक पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री तरी असेल. आणि नंतर लक्षात आलं तीही डिग्री अशी निवडली की आज मॅनेजमेंट मी माझ्या करिअरमध्ये वापरू शकतो. आज एमबीए इन मार्केटिंग अँड ऍडव्हर्टायझिंग असल्यामुळे मला ते मार्केटिंग अँड ऍडव्हर्टायझिंग कुठेतरी आपल्या चित्रपटांसाठी स्ट्रॅटेजीज हे करताना ऍडव्हर्टायझिंग कशा पद्धतीने झालं पाहिजे याकडे सुद्धा मदत करता येते. सो हा एकंदरीत तिथपासून मी काय विचार करत आलो. त्यामुळे कधीच अनेक वर्षात असं झालं नाही की हे नव्हतं करायला पाहिजे. जसं सुरुवात केली ती मालिकांनी केली, कधी मालिका थांबवायच्या, मालिका थांबवल्यानंतर 2 वर्ष आपले टफ जाणार आहेत, जो रेग्युलर इन्कम येतोय तसा इन्कम नसणार, पण आपल्याला बेस क्रिएट करायला थोडा वेळ लागणार, तर आधी सेव्हिंग्स केले मग पुढे. सो इट वॉज व्हेरी प्लॅन्ड कायम. त्यामुळे कधीच तसा रिग्रेट नाही झाला. स्ट्रेस येत असतो पण त्याचबरोबर ते स्ट्रेस हँडल करण्याचं पद्धत वेगवेगळा आहे. मी खूप सायकोलॉजी आणि सायकोलॉजिस्टवर बिलीव्ह करतो. अनेक 10-15 वर्षांपासून माझी एक सायकोलॉजिस्ट आहे. जे असं होतं आपल्याला सायकोलॉजिस्ट इतकी वर्ष का लागते, तर मी 10-15 वर्ष जिम करतो. कोणी हे नाही म्हणत अरे 15 वर्ष जिम का करतोयस तू, 2 वर्ष कर आणि मग बस घरी, बॉडी बनली की तुझी. तर ती जशी बॉडी मेंटेन करायला लागते तसंच मेंटल हेल्थ साठी सुद्धा मेंटेन करावं लागतं. तर त्या ह्यानी वेगवेगळे विषय, वेगवेगळे चॅलेंजेस असे येत राहतात. तर उगाच मित्रपरिवारांबरोबर डिस्कस करून ते त्यांच्या एक्सपिरियन्स मधनं गोष्टी सांगतील असं न करता मी सायकोलॉजीचा मार्ग मला माझ्या आयुष्यात इंट्रोड्यूस झाला आणि दॅट हॅज हेल्प मी अ लॉट. सो आता इव्हन रोल्स करत असताना सुद्धा मग तो त्या कॅरेक्टरची सायकोलॉजी समजण्यात, त्याची कोणता पर्सनॅलिटी टाईप असेल तो समजून ते काम करण्यात ही खूप मदत होते. क्या बात आहे. आणि आता कदाचित हा प्रश्न थोडा विषयाच्या बाहेरचा जाईल, पण तू मगाशी बोलताना असं म्हणालास की हा कॅरेक्टर म्हणून तुला एक असं खूप मॅच्युअर कॅरेक्टर करतोयस असं तुला वाटलं. मला सांग, अभिनयाच्या प्रत्येक टप्प्यावर किंवा आतापर्यंत करिअरच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या भूमिका करत आल्यास, आत्ता इथे असून म्हणजे आत्ता ही भूमिका केल्यानंतर मागे वळून बघताना तुला काय वाटतं, अशा कोणत्या त्या टप्प्यांवरती तुझ्यातली ती मॅच्युरिटी बदलत गेली कलाकार म्हणून, अभिनेता म्हणून? सगळ्यात महत्वाचं मला, आणि मी बऱ्याच इंटरव्ह्यूज मध्ये याआधी सांगितलंय, काही गोंदिया आलं रे जेव्हा मी केले, कारण की तो एक बायोपिक होता, तर
त्या रोलपासून माझ्यातला कलाकार परत जागा झाला असं मी म्हणेन. कारण काय जेव्हा मी आधी इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन्स करायचो, पुरुषोत्तम करंडक करायचो, नाटकं करायचो, एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घेतलाय, तेव्हाचा एक कलाकार वेगळा होतो. पण टेलिव्हिजन आणि त्यानंतर पर्यायी येणारे चित्रपट ज्या याच्यात होते तर त्याच्यात कुठेतरी हरवत गेलो होतो, थोडा कॉन्शियस झालो होतो, काही इनहिबिशन्स होते. मग आपल्यावर एखाद्या डिरेक्टरनी विश्वास टाकलाय तर तो बरोबर असला पाहिजे, त्या डिरेक्टरला आपलं काम आवडतंय ना त्याच्याकडे लक्ष जास्त असायचं. किंवा कोणी सिनियर ऍक्टर झाल्यानंतर मी थोडा दबलेलो असायचं, कारण काय एक त्यांना सुपिरियर समजून स्वतःला इन्फिरियर समजायचो. कधी काही काही कलाकारांनी आपल्याला मुद्दाम इन्फिरियर फीलही करवलेलं आहे. तर त्या गोष्टींमध्ये तसं तो आपल्या अभिनयात फरक पडलेला आहे. आणि ते कुठेतरी इनहिबिशन्स आता निघून गेले. गोंधे आलारे करत असताना बायोपिक असल्यामुळे आणि मुळात ती दिग्दर्शन त्याचं केलं होतं माझ्या मित्रांनी, अंकुर काकतकर, जो आमच्या कॉलेजमध्येच होता सिम्बायसिसमध्ये, ज्याच्याबरोबर मी पुरुषोत्तम करंडक केलं होतं. तर त्याला मी कलाकार म्हणून माहिती होतं. त्यामुळे तो सुरुवातीला एकच म्हणाला की अण्णा, तुम्हाला अण्णा म्हणायचा लाड, आणि अण्णा माझा तुझ्यावर विश्वास आहे. आणि त्या विश्वासाने ते काम घडलं. आज नक्कीच त्या रोलकडेही बघताना मला माझ्या त्यातल्याही चुका कळतायत आणि काय वेगळं करू शकत होतं असं वाटतंय. पण तेव्हापासून लक्षात आलं की अरे आपण, आणि कोणीतरी असा विश्वास ठेवला की दामोदर चाफेकरांची भूमिका मला करता येते. ते झाल्यानंतर मग पुढच्या रोल्सकडे, प्रत्येक रोलकडे मी बघताना बायोपिक सारखंच बघायला लागलो. मग हॅमलेट असो, त्यानंतर इव्हन महाराजांची भूमिका जेव्हा माझ्याकडे आली, इतके चॅलेंजिंग असे सगळे रोल्स त्या पुढे येत गेले की त्याची मदत नक्कीच झाली. आणि तिकडे मला लक्षात आलं की डिरेक्टरला इम्प्रेस न करता आपण आपलं कॅरेक्टर खऱ्या अर्थाने जगणं किती महत्वाचं असतं. आणि ते मी जगत गेलो. आणि पुढे पुढे टप्प्याटप्प्याने आता जसे चित्रपट येत आहेत, मग त्याबरोबर स्टोरीज त्याप्रमाणे निवडणं, ही कुठे एक्झॅक्टली त्याचा इंटेंट आहे, खरंच कॅरेक्टरला, त्या स्टोरीला अर्थ प्रॉपर एक वळण दिलेलं आहे का, की त्याच्यात काही वेगवेगळे मतभेद आहेत किंवा त्याच्यात बॅलन्स नाहीये. तर या गोष्टी बघण्यात येतात. आणि पण तो टप्पा नक्कीच गोंधे आलारे होता. आणि तिथपासून परत मी स्वतः मधला तो कलाकार शोधायला लागलो. आणि तो हळूहळू सापडतोय, प्रत्येक रोल मधून सापडतोय. कुठे जेवढी डेप्थ असते गरजेची तिकडे डेप्थ आहे. कुठे काही काही कॅरेक्टर्स ना, जसं आपण हळूहळू मच्युअर होतो तेव्हा ती इमोशनल मच्युरिटी येते. पण जेव्हा आपण यंग असतो तेव्हा थोडं आपण उथळ असतो, वर असतो. तर असं पात्र असताना जे उथळ करायचं तर ते उथळच करायला पाहिजे थोडंसं, त्याच्यात उगाच डेप्थ ऍड करून ते नाही. सो त्यामुळे ते बॅलन्स मॅच करता येतो आता. क्या बात आहे. आणि अशी एक गोष्ट म्हणजे असं असतं ना, लहान असताना आपल्याला आई वडील काही ना काहीतरी सांगत असतात आणि बरेचदा असं होतं की ते वय असं असतं की आपल्याला खूप प्रश्न पडतात, जे तू मगाशी आपण का वगैरे विचारतो किंवा नाही आपल्याला पटत, मग आपण नाही करत. तर एक अशी गोष्ट किंवा एखादी सवय जी आई वडिलांनी तुला लहान असताना लावायचा खूप प्रयत्न केला, सांगायचा प्रयत्न केला, तेव्हा तुला ते पटलं नाही, पण नंतर ते तुला पटलं आणि ते आजतागायत तू फॉलो करतोयस. मला वाटतं उलटं झालंय. तेव्हा नाही पटलं आणि आता आई वडिलांना पटतंय की हो तू बरोबर होतास, याचं माझ्याकडे उत्तर नाहीये. कदाचित माझ्यातलं कन्व्हिन्सिंग पॉवर थोडी जास्त आहे. सो ते उलट झालं की मला उत्तर द्या, नाहीतर याच्यात काही हे नाहीये. तर जसं काही काही वेळेला मी इवन खाण्याचं हे जे असतं की आता गोड आपण की नाही गोड खाल्लंच पाहिजे, वाढदिवस आहे तर गोड खाल्लंच पाहिजे, असं करून मी दर वाढदिवसाला मला गोड खायला घालायचं. 6 गुलाबजाम, म्हणजे 6 गुलाबजाम खाल्ले तर तुला हे गिफ्ट देईन. पण मला लहानपणापासून गोड आवडायचंच नाही. तर असं व्हायचं की का खातोय. आणि आता जसं हळूहळू कळलं की उगाच शुगर आपण एवढी खातोय वगैरे, त्यांनाही पटले. नाही तर तुझा वाढदिवस आहे, तुला काय आवडतं, तुला तिखट आवडतं, तुला नॉनव्हेज आवडतं, ते बनवते. तर त्या आवडीनिवडी आता कळायला लागलेत की हो त्याचा वाढदिवस आहे, त्याला कळलं पाहिजे, आपण उगाच का त्याला फोर्स करतो की गोड खाल्लंच पाहिजे. तर अशा गोष्टी बऱ्याच घडलेल्या आहेत. मग इतर बऱ्याच गोष्टी आहेत, पण आता फॉर्च्युनेटली त्या आई बाबांना समजलं. आता इकडे सज्जनगडावर बसून मी जर सांगितलं या गोष्टी मी बदलल्या तर नक्कीच अजून कमेंट्स आणि ह्याच्यात तर बेकार होईल. तर त्या गोष्टी माझ्यासाठी. खूप मस्त वाटलं मला तुझ्याशी गप्पा मारून. आणि ट्रेलर अजून यायचा बाकी आहे, त्याच्यामुळे अजून खूप गोष्टी आहेत ज्या मला विचारायच्या आणि तेव्हा तुझ्याकडे सांगायलाही खूप गोष्टी असतील. मधुर. आणि मलाही मजा आली तुझ्याबरोबर गप्पा मारून इतक्या वर्षांनी, इतक्या महिन्यांनी, कारण की मध्ये काही एक इंटरव्ह्यू झाले नाहीत आपले, पण खूप मजा आली. थँक्यू सो मच. आणि या सिनेमासाठी आणि तुझ्या इतर सगळ्या प्रोजेक्टसाठी विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. येस, थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.